अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, वीरेंद्र सहवाग या सगळ्यांना भाजप आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवू शकतो अशी चर्चा सुरू आहे। अभिनेत्री कंगना रनौत हिला सुद्धा भाजप लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे। अभिनेते आणि क्रिकेटर्सना भाजप लोकसभेची उमेदवारी देणार का, या सगळ्या संदर्भामध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। तर सिनेस्टार आणि क्रिकेटर्स हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं बोललं जात आहे। बघूया। अक्षय कुमार दिल्लीमधून, माधुरी दीक्षित मुंबई, कंगना रनौत उत्तराखंड, वीरेंद्र सहवाग दिल्ली। तर आतापर्यंत कोणते सेलिब्रिटी हे खासदार राहिलेले आहेत आपण बघूयात। हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सनी देओल, परेश रावल, गौतम गंभीर, मनोज वाजपेयी, रवि किशन, अमोल कोल्हे, गोविंदा आणि स्वर्गीय सुनील दत्त हे सगळे सेलिब्रिटी आतापर्यंत खासदार राहिलेले आहेत। आणि याविषयी बोलूयात। पुढारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रसन्न सर, आता आणखी काही सेलिब्रिटीजची नावं भाजपमधून चर्चेली जात आहेत। त्याच्यामध्ये अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, वीरेंद्र सहवाग इतकंच नाही तर कंगना रनौत हिचं सुद्धा नाव समोर येत आहे। यामिनी, याच्यामध्ये काही वेगळं आश्चर्य वाटायचं कारण नाही। मगाशी तू जे ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगितलं की आतापर्यंत कोणकोणते सेलिब्रिटी राजकारणात आलेले आहेत, खासदार झालेले आहेत। हेमा मालिनीचं नाव सुद्धा त्यामध्ये ऍड करता येईल, जयाप्रदाचं नाव ऍड करता येईल, त्याचप्रमाणे जया बच्चन यांचं नाव सुद्धा ऍड करता येतील, अशी अनेक नावं आहेत। आणि हा इतिहास राहिलेला आहे। भारतीय चित्रपटसृष्टी आणि भारतीय जनमानस यांचं एक अतूट नातं आहे आणि त्यामुळे या ऍक्टर ऍक्ट्रेसेसच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याचा नेहमी प्रयत्न असतो। अमिताभ बच्चन यांचे हात पोळले होते, त्याच्यानंतर त्यांनी राजकारणात कधी न पडायचं ठरवलेलं आहे। आता भाजपच्या सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये 7 जागांसाठी यामिनी मोठी लढाई चुरस असणार आहे। आतापर्यंत आम आदमी पार्टीला विधानसभा आणि लोकसभेमध्ये खासदार पाठवायचा दिल्लीचा शिरस्ता राहिलेला आहे, पण यावेळी तसं असेलच असं नाही। आणि म्हणूनच अक्षय कुमारचं नाव आणि वीरेंद्र सहवाग याचं नाव दिल्लीसाठी जसं तू आता उल्लेख केलास तो आलेला आहे। कंगना रनौत म्हणजे भाजपशी कनेक्ट नसताना सुद्धा तिने ज्या प्रकारे भाजप किंवा हिंदुत्ववाद किंवा नरेंद्र मोदी यांची पाठराखण केलेली आहे ते पाहता तिला ती संधी मिळू शकते। अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक नॅशनल कॅम्पेन्समध्ये भाग घेतलेला आहे, मुलाखत घेतलेली आहे मोदींची आणि एक राष्ट्रभक्तीच्या अनुषंगाने जाणाऱ्या फिल्मचा तो नायक राहिलेला आहे, त्यामुळे त्याचाही वापर केला जाऊ शकतो। अर्थात याची किंमत मात्र चुकावी लागेल, ती डॉक्टर हर्षवर्धन असतील किंवा गौतम गंभीर असतील यांना ती चुकावी लागणार आहे आणि त्याच्या जागी आता नवीन खेळाडू रिप्लेस करतील। मुंबईमध्ये ज्याचा तू उल्लेख केलास तिथे मात्र माधुरी दीक्षितचं नाव ज्याचा तू आता उल्लेखही केला होतास ते सुद्धा बघावं लागेल। यामिनी, अगदी खरं तर मराठमोळ्या सगळ्या माणसांसाठी एक महत्त्वाचं असं नाव आहे प्रसन्न सर, माधुरी दीक्षित। माधुरी दीक्षितला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यामागे भाजपची नेमकी काय रणनीती असू शकते मुंबईमधली? यामिनी, आपल्याला आठवत असेल 2019च्या सुमारास एक असाच चेहरा शिवसेनेमध्ये आला होता, तो म्हणजे उर्मिला मातोंडकरचा। उर्मिला मातोंडकर अर्थात जिंकू शकली नसली तरी सुद्धा त्याच्यामुळे सेन्सेशन नक्की तयार झालं होतं। आणि उर्मिला मातोंडकरने सुद्धा आपण फक्त एक अभिनेत्री नाही आहोत, एक विचारशील व्यक्ती सुद्धा आहोत, हे सुद्धा ती ज्या प्रकारे इंटरव्ह्यूला अपिअर व्हायची किंवा प्रश्नोत्तर करायची त्याच्यातून ते लक्षात येत होतं। अशा वेळी भाजपला सुद्धा केवळ मराठमोळा नाही तर तो बायलिंग्वल असेल, तो कॉस्मोपॉलिटन मुंबईला शोभणारा असेल, अशा प्रकारचा चेहरा बघणं गरजेचं होतं। स्वाभाविक अशी जी काही निवडक नाव आहे त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित हे सगळ्यात टॉपचं नाव आहे। आणि माधुरी दीक्षितने सुद्धा कधीही जेव्हा तिला हा प्रश्न विचारण्यात आला तिने कधीही ते नाकारलेलं नाहीये, थेट नकार दिलेला नाहीये। ते बघा, माधुरी दीक्षित ही भाजपसाठी अगदी मोठी महत्त्वाची चॉईस असू शकते। मराठी कनेक्ट तर आहेच, शिवाय मुंबईच्या बॉलिवूडच्या सर्कलमधलं एक मोठं ठळक नाव लेडी अमिताभ बच्चन जिला नावाजलं गेलं अशी माधुरी दीक्षित, त्यामुळे स्वाभाविक आहे भाजप त्याच्यावरती नक्कीच प्रयत्न करू शकतो या नावासाठी। अगदी ज्या पद्धतीने तुम्ही या आधीच्या सेलिब्रिटीजचा उल्लेख केला, जसं की अक्षय कुमार आहे, यासोबतच वीरेंद्र सहवाग आहे, या सगळ्यांचा नेमका काय विचार करतंय भाजप?
पुन्हा एकदा एक तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, भाजपचं हे सगळं का करतंय. भाजपला नुसत्या जागा नाही जिंकायच्या यामिनी, भाजपला त्यांची जी राष्ट्रीय वोट बँक आहे जी आता 40% आसपास आहे, ती त्यांना 50% पलीकडे घेऊन जायची आहे. 50% पलीकडे जेव्हा लोकसंख्येचा पाठिंबा तुम्हाला दाखवता येतो, मतदाराचा, लोकसंख्या वेगळा विषय, मतदार वेगळा विषय आहे, त्यावेळी तुम्ही फक्त जागा जिंकून येत नाही यामिनी, तुम्ही दाखवून देता की तुमचा देशाच्या जनमानसावर किती प्रभाव आहे. हा जनमानस तुमच्याकडनं कसा वळणार? हा वळणार हे जनमानस ज्यांना फॉलो करतं त्यांच्याद्वारे. अशी चेहरे कोणते आहेत? तर ते भाजपच्या विचारधारेशी आलाय नसू शकतील असे. बरोबर. अक्षय कुमारचं आज अक्षय कुमारने 50शी ओलांडलेली आहे. सलमान खान, अक्षय कुमार हे सगळे एकाच वयातले, पण तरी सुद्धा त्याचा फॉलोईंग त्याचं प्रचंड मोठं आहे. वीरेंद्र सहवाग, क्रिकेटमधली झळाळती कारकीर्द, वादग्रस्त वक्तव्य असतील, पण तरी सुद्धा डॅशिंग म्हणून त्याच्याकडे बघण्यात आलेलं आहे. ही सगळी हिंदी बेल्टमध्ये ज्याला भाजपचा जे राष्ट्रवादाचं मॉडेल आहे त्याचे नायक म्हणून जे प्रोजेक्ट करावे लागतील त्याच्यासाठीचे चेहरे आहेत. मग अक्षय कुमार असेल, वीरेंद्र सहवाग असतील, कंगना रनौत असतील, या तिघांचं जर का ट्विटर फॉलो केलं, यांचं सोशल मीडिया पोस्ट फॉलो केल्या, तर राष्ट्रवाद आणि तो थोडासा भाजप स्टाईलचा राष्ट्रवाद फॉलो करणारी ही मंडळी आहेत. जेव्हा आता जे मालदीवचा विषय निघाला होता तेव्हा सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या ट्विट्स बघा. हे पाहता आपली भूमिका हे पुढे नेऊ शकतात, म्हणूनच भाजप त्यांना त्यांना उमेदवारी देऊ शकते.